लोकशाहीला गालबोट, मतदाना दिवशी लातूर रोड येथे हाणामारी. लातूर रोड येथे मतदानाच्या दिवशी घडलेल्या हाणामारीच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माध्यमांशी तात्काळ प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की मतदान हे विकासाच्या मुद्द्यावर मागितले पाहिजे. अशा प्रकारची हाणामारी, धिंगाणा करणे हे लोकशाहीला घातक आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की हाणामारी करणे हा अत्यंत चुकीचा आणि निंदनीय प्रकार असून अशा घटनांचा निषेधच व्यक्त केला पाहिजे. कोणतीही व्यक्ती कोणत्या पक्षाचा असो, आमचा असो, दुसऱ्या पक्षाचा असो, जर चुकीचा असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी भूमिका सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी घेतली आहे. पाहूया सविस्तर बातमीपत्र. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, चाकूर, लातूर. कामं करतो म्हणून मतदान घेणं हे गरजेचं आहे, पण अशा ठिकाणी दंगा करणं, कोणाला मारण, अशा प्रकारचं मतदान कधीच भेटत नाही. ते झालेला प्रकार चांगला नाहीये. तर कोणी सगळ्याच कार्यकर्त्यांनी असं करू नये. लोकांच्या समोर मत मांडावं, विनंती करावं आणि विकासाचा मुद्दा समोर ठेवून करायचा असते. घटना झालेली आहे, चांगली आहे का तर नाही. पोलीस नव्हते, ते होमगार्ड होते. सगळ्या होमगार्ड मध्ये आणि पोलीस मध्ये खूप फरक आहे. त्यांनी त्यांची भूमिका बजावायला पाहिजे होतं, मध्यस्थी करायला पाहिजे होतं. तेच कॅमेरा घेऊन फोटो काढत बसले, व्हिडिओ शूटिंग करत बसले. बघितलं, माहिती घेतली, पण ते बरोबर नाही ना. होमगार्ड बी असला तर त्याचं पाडलंच आहे. त्यांनी जाऊन काय लावला रे म्हणून उभा करणं, मध्यस्थी करणं, सांगायला नाही, सांगितले नाही, ते चुकीचं आहे. SP साहेबांना बोलून राहतं, जे झालंय ते चुकी झालंय आणि ज्याची चूक आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. पोलीस प्रशासनाला असं बोललोय की जो कोणी चूक केलंय त्याला शिक्षा झाली पाहिजे.